welcome to all of you in today period. In last some periods, we studied the first chapter in our part 2, similarity. मागच्या काही पिरियडमध्ये आपण आपल्या पार्ट 2 मधील पहिल्या चॅप्टरचा अभ्यास केला, समरूपतेचा. त्यामध्ये एकूण बेसिक 4 मेन टॉपिक्स होते. त्या 4 टॉपिक्सशी रिलेटेड 4 प्रॅक्टिस सेट होत्या. तर नाउ टुडे वी हॅव टू सी द सेकंड चॅप्टर इन दिस पार्ट 2 इज पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. So in this chapter we shall see the some topics. मागच्या काही बऱ्याच इयत्तेपासून पायथागोरसचा प्रमेय फक्त आपण वापरत आलोत. आणि हा पायथागोरसचा प्रमेय आपण कोणत्या त्रिकोणासाठी वापरतो? फक्त काटकोन त्रिकोणासाठी. काटकोन त्रिकोणाची ओळख आहे सर्वांना, त्याचा अर्थ तुम्हाला सांगता येतो. एक वस्तू पुन्हा आणखी तो रिपीट घेऊ आपण. मात्र यावर्षी पायथागोरस थेरम हा प्रत्यक्ष कसा सिद्ध करायचा असतो आणि तो कसा सिद्ध होतो हे पाहणार आहोत आपण. आणि यासोबतच या पायथागोरस थेरमशी रिलेटेड जे काही छोटे छोटे सम टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आता या चॅप्टरमधील जो दुसरा मुद्दा आहे, मुख्य सेकंड टॉपिक, हा या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. तेव्हा आपण या चॅप्टरमधील केवळ पहिल्याच मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे फक्त पहिल्या प्रॅक्टिस सेटपर्यंतच 2.1 पर्यंत. सुरुवातीला काटकोन त्रिकोणाचा अर्थ. द मिनिंग ऑफ राईट अँगल ट्रँगल. अ ट्रँगल हॅव अ अँगल इज राईट अँगल मीन्स मेजर ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड अ राईट अँगल ट्रँगल. काटकोन त्रिकोणाचा अर्थ काय होतो? ज्या त्रिकोणाचा एकच कोन हा काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण असं म्हणतो. सुरुवातीला काटकोन त्रिकोणामध्ये त्याच्या ज्या 3 साईड आहेत त्या 3 साईड आणि त्याचे जे 3 अँगल आहेत, सुरुवातीला त्याचा अर्थ आपण समजावून घेऊ. इन एनी राईट अँगल ट्रँगल वन अँगल इज राईट अँगल अँड रिमेनिंग 2 अँगल्स आर ॲक्यूट अँगल्स. कुठल्याही काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा काटकोन असतो आणि उरलेले दोन्ही कोन हे लघु कोन असतात. सोबतच एकमेकांचे कोटिकोन असतात. कोटिकोनचा अर्थ काय होतो? ज्या 2 कोनाच्या मापांची बेरीज एक्झॅक्टली 90 अंश असते. ज्या 2 कोनाच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश. तेव्हा त्या 2 कोनांना आपण कोणते कोन म्हणतो? कोटिकोन. इंग्रजीमध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सो इन एनी राईट अँगल ट्रँगल अ अँगल इज राईट अँगल अँड रिमेनिंग 2 अँगल्स आर कॉल्ड ॲक्यूट अँगल्स विथ कॉम्प्लिमेंट टू इच अदर. तिन्ही कोनाचा अर्थ लक्षात यायला का? एक हा काटकोन असतो, उरलेले 2 कोन हे लघु कोन असतात, सोबतच ते एकमेकांचे कोटिकोन असतात. हे झालं कोनाच्या बाबतीमध्ये. आता या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजूकडे जाऊ आपण. ए बी, बी सी आणि ए सी या 3 बाजू आहेत. पैकी एक बाजू ही त्या काटकोनासमोर असते. आता या काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये कोणती बाजू काटकोनाच्या समोर आहे? ए सी ही या काटकोनाच्या समोर आहे का? तेव्हा तिला म्हणायचं या काटकोन त्रिकोणाचा हायपोटेनियस, कर्ण असं म्हणायचं. आता उरल्या 2 बाजू कोणत्या आहेत? ए बी आणि बी सी. या उरलेल्या 2 बाजूंना म्हणायचं काटकोन करणाऱ्या बाजू. कुठल्याही त्रिकोणामध्ये एक कोन हा 2 बाजू मिळून करतात. हा अँगल बी कोणत्या 2 बाजू मिळून करायल्यात? ए बी आणि बी सी. मग साईड ए सीला काय म्हणायचं? हायपोटेनियस. ओके. अँड रिमेनिंग दीज 2 साइड्स आर कॉल्ड साइड्स फॉर्मिंग अ राईट अँगल. साइड्स फॉर्मिंग अ राईट अँगल म्हणजे होतो याचा अर्थ काटकोन करणाऱ्या बाजू. हे झालं काटकोन त्रिकोणाशी संबंधित बेसिक. त्याचे 3 अँगल आणि त्याच्या 3 साईड समजलं. आता पायथागोरस ट्रिपलेट हा आपला पहिला सब टॉपिक आहे. आता पायथागोरस ट्रिपलेट कशाला म्हणायचं? जेव्हा दिलेल्या संख्येच्या 3 समूह, एखाद्या समूहामध्ये जेव्हा 3 संख्या असतात, एखाद्या समूहामध्ये किती संख्या असतात? 3. तेव्हा त्या समूहामधील जर मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तरच त्या समूहामधील त्या 3 संख्यांना पायथागोरस ट्रिपलेट म्हणायचं. काय म्हणायचं? पायथागोरस ट्रिपलेट. फर्स्ट यू राईट द मिनिंग ऑफ राईट अँगल.
a triangle have a angle. Here a angle means एकच कोन. O angle is right angle. O angle is right angle. Is called a right angle triangle. Is called a right angle triangle. हा झाला राईट अँगल ट्रायंगलचा अर्थ, काटकोन त्रिकोणाचा अर्थ. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन हा काटकोन असतो त्याला काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण. आता बाकी ह्या गोष्टी लिहून द्यायची आवश्यकता नाही. काटकोनासमोरील बाजूला काय म्हणायचं? कर्ण म्हणायचं. उरलेल्या दोन बाजूंना काटकोन करणाऱ्या बाजू. समजलं? साइड अपोजिट टू हायपोटेनियस इज कॉल्ड साइड अपोजिट टू राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनियस and remaining two sides are called sides forming a right angle. In any right angle triangle, one angle is right angle and remaining two angles are acute angles with complement to each other. Okay. Then now see the meaning of Pythagoras triplet. Pythagoras triplet. पायथागोरसचं त्रिकूट कशाला म्हणायचं? आता याचा अर्थ, एखाद्या समूहामध्ये दिलेल्या तीन संख्येत जर मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर त्या समूहामधील तीन संख्येला पायथागोरस ट्रिप्लेट असं म्हणायचं. अर्थ लक्षात आलाय का? राईट द मिनिंग. इफ the square of larger number is equal to if the square of larger number is equal to the sum of the squares is equal to the sum of the squares of remaining two of remaining two numbers in the given group of three numbers. In the given group of three numbers, then that group of three numbers is called the Pythagoras triplet. Is called the Pythagoras triplet. आपल्या भाषेमध्ये अर्थ लक्षात आले ना? दिलेल्या एखाद्या ग्रुपमधील तीन संख्येमध्ये जेव्हा मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढे असतील तरच त्या ग्रुपमधील तीन संख्यांना काय म्हणायचं आपण? पायथागोरस ट्रिप्लेट. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5. These three numbers in this group are given. आता या ग्रुपमध्ये एकूण तीन संख्या दिल्यात. पहिली आहे 3, दुसरी आहे 4, तिसरी आहे 5. पैकी मोठी संख्या कोणती आहे? 5. जर या मोठ्या संख्येचा वर्ग त्या उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा जर असेल तरच ह्या ग्रुपला आपण पायथागोरस ट्रिप्लेट म्हणायचं. आता बघू आपण. 5 square is equal to 25. Okay. Then 3 square plus 4 square is equal to square of 3 is 9 plus square of 4 is 16. So therefore 3 square plus 4 square is equal to 9 plus 16 is 25. मोठ्या संख्येचा वर्ग कशाचा वर्ग? 5चा वर्ग किती आहे? 25. तो कशाच्या बरोबर आहे? उरल्या दोन संख्या 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. हा सुद्धा मिळून किती आली? 25. दॅट इज 5 स्क्वायर इज इक्वल टू 3 स्क्वायर प्लस 4 स्क्वायर. 5चा वर्ग बरोबर कशाचा वर्ग अधिक कशाचा वर्ग यायला? 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. हेन्स 3, 4, 5 is a Pythagoras triplet. Hence 3, 4, 5 is a Pythagoras triplet. समजला का पायथागोरस ट्रिप्लेटचा अर्थ? जर तीन संख्या जर दिल्या तर त्या तीन संख्या पायथागोरसचा ट्रिप्लेट आहे का नाही हे तुम्हाला डिसाईड
सहजपणे करता आलं पाहिजे. देन नेक्स्ट, आता काटकोन त्रिकोण हे कोनावरून दोन प्रकारचे आहेत. आता ते दोन प्रकार आणि त्यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे, आता संबंध आपण समजावून घेऊ. There are two types of right angle triangles by its angles. कोनावरून काटकोन त्रिकोणाचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला, the angles of triangles are 30 degree, 60 degree, 90 degree. या त्रिकोणाचे कोन किती किती मापाचे असतात? 30, 60 आणि 90 अंश. तेव्हा या त्रिकोणामध्ये असलेला जो गुणधर्म आहे तो आता समजावून घेऊ आपण. त्या त्रिकोणाचे कोन कसे आहेत? पहिला 30, दुसरा 60 आणि तिसरा 90. त्या त्रिकोणामध्ये 30 अंशासमोरील जी बाजू आहे ती कर्णाच्या निम्मी असते. कोणत्या कोणासमोरील बाजू कशाच्या कशी असते? 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. आणि 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. गुणधर्म लक्षात येईल का? ड्रॉ दिस फिगर. So this is our right angle triangle ABC, in which angle C is 30 degree, angle A is 60 degree, and angle B is 90 degree. So which side opposite to 30 degree? Side AB opposite to 30 degree. Okay. Which side opposite to 60 degree? Side BC opposite to 60 degree. And AC is called hypotenuse because AC opposite to right angle. आता या काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंशासमोरील बाजू आहे AB, 60 अंशासमोरील बाजू आहे BC आणि AC हा कर्ण होईल, कारण तो कशासमोर आहे? काटकोनासमोर. मग आपला गुणधर्म, आपली प्रॉपर्टी काय सांगेली? 30 अंशासमोरील बाजू ही या कर्णाच्या कशी असते? निम्मी असते. आणि 60 अंशासमोरील बाजू ही त्या कर्णाच्या किती पट असते? वर्गमुळात 3/2 पट. राईट द स्टेटमेंट ऑफ दिस प्रॉपर्टी. 30, 60, 90 degree triangle. If the angles of a triangle, if the angles of a triangle are 30 degree, 60 degree and 90 degree, then the first number 1, then first side opposite to 30 degree, side opposite to 30 degree is half, HALF, half of the hypotenuse. Side opposite to 30 degree is half of the hypotenuse. And number 2, side opposite to 60 degree, side opposite to 60 degree, side opposite to 60 degree is √3/2, √3/2 times the hypotenuse, √3/2 times the hypotenuse. This is the property of 30, 60, 90 degree triangle. ज्या त्रिकोणाचे कोन कसे असतात? 30, 60 आणि 90 हेच असायला पाहिजे. हे जर असतील तरच हे दोन गुणधर्म येतात. 30 अंशासमोरील बाजू कशाच्या निम्मी? हायपोटेनियस, कर्णाच्या निम्मी. आणि 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या किती पट? वर्गमुळात 3/2 पट. फिगर आहे काढून. इन अ ट्रायंगल ABC, in a triangle ABC, if angle C is equal to 30 degree, angle A is equal to 60 degree, and angle B is equal to 90 degree. या आकृतीमध्ये अँगल C आपण 30 दाखवला, अँगल A 60 दाखवला आणि अँगल B 90 दाखवला. देन काय देत? नंबर 1 ला काय लिहिलं आपण?
साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. 30 अंशासमोरील बाजू ती हायपोटेन्यूजच्या निम्मी असते. कोणती आहे 30 अंशासमोरील बाजू? 30 अंशासमोरची बाजू ए बी. बरोबर. हाफ कसं घ्यायची? हाफ 1/2. कशाच्या? हायपोटेन्यूजच्या. कोणता हायपोटेन्यूज? ए सी. 1/2 ए सी. हा पहिला गुणधर्म. सो फर्स्ट अँड सेकंड, विच साइड अपोजिट टू 60 डिग्री? बी सी. नंबर 2 बी सी इज इक्वल टू, आता ही बी सी 60 अंशासमोरची बाजू या कर्णाच्या हायपोटेन्यूजच्या किती पट असते? वर्गमुळात 3/2 √3/2 टाइम्स द हायपोटेन्यूज. कोणता हायपोटेन्यूज? ए सी. हा गुणधर्म कोण्या त्रिकोणासाठीचा आहे? ज्या त्रिकोणाचे कोण किती किती असतात? 30, 60, 90. ओके. देन नंबर 2, प्रॉपर्टी ऑफ property of 45, 45, 90 डिग्री ट्रँगल. आता दुसरा काटकोन त्रिकोणाचा प्रकार आहे कोनावरून, की ज्या काटकोन त्रिकोणाचे कोन कसे कसे असतात? 45, 45 आणि 90. तुम्हाला आयसोस्केल ट्रँगलचा अर्थ माहिती आहे. ज्या ट्रँगलच्या कोणत्याही दोन साईड जर सारखे असतील त्याला आपण आयसोस्केल ट्रँगल म्हणतो. किंवा ज्या ट्रँगलचे दोन अँगल हे सारखे असतील तरी सुद्धा आपण त्या ट्रँगलला कोणता म्हणतो? आयसोस्केल म्हणतो. मग आता ह्या ट्रँगलमध्ये 45, 45 हे दोन कोण सारख्या मापाचे आहेत का? तेव्हा याला म्हणायचं आयसोस्केल राईट अँगल ट्रँगल. कोणता म्हणायचं? आयसोस्केल राईट अँगल ट्रँगल. सो ड्रॉ दिस फिगर. आता ट्रँगल ए बी सी मध्ये अँगल ए आणि सी आपण 45, 45 दाखवलेत आणि अँगल बी हा राईट अँगल दाखवला. आता या त्रिकोणामध्ये असलेला गुणधर्म, ज्या त्रिकोणाचे कोन 45, 45, 90 अंश असे असतात त्या त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत या दोन्ही सारख्या असतात. कोन सीच्या समोरची बाजू कोणती आहे? ए बी. कोन एच्या समोरची बाजू कोणती आहे? बी सी. कोन ए आणि सी दोन्ही सारख्या मापाचे आहेत ना. मग सारख्या कोनाच्या समोरील बाजू सुद्धा सारख्या असतात. हा आयसोस्केल ट्रँगलचा आपला गुणधर्म आहे. तसं मग ए बी आणि बी सी या कशा राहिल्या? सारख्या राहिल्या. आता या त्रिकोणामध्ये असलेला गुणधर्म, या ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत या हायपोटेन्यूजच्या 1/2 पट असतात. किती असतात? 1/2 पट. कोणत्या बाजू? कशाच्या? काटकोन करणाऱ्या बाजू त्या हायपोटेन्यूजच्या. लक्षात आलं? राईट द स्टेटमेंट. इफ द अँगल्स ऑफ अ ट्रँगल आर 45, 45 and 90 degree. 45, 45 and 90 degree. Then the sides, SIDES, sides forming a right angle. Sides forming a right angle are 1/√2 times the hypotenuse. 1/√2 times the hypotenuse. या विधानाचा अर्थ लक्षात आले ना. या त्रिकोणाचे कोन 45, 45, 90 अंश असे असतील तर त्या त्रिकोणामध्ये या काटकोन करणाऱ्या बाजू या कर्णाच्या 1/2 पट असतात. इन फिगर, that is in triangle ABC, if angle A is equal to angle C is equal to 45 degree, comma angle B is equal to 90 degree, then
काय देन which are the sides forming a right angle? AB and BC. So there the two sides are congruent. That is AB is equal to BC. E is equal to कशाच्या किती 1/√2 times the hypotenuse. A भागिले वर्गमूळात 2. कोणता hypotenuse? AC. These are the two different right angle triangles by its angles. हे आहेत काटकोन त्रिकोणाचे दोन वेगवेगळे प्रकार. पहिला आहे 30-60-90 अंशाचा, दुसरा आहे 45-45-90 अंशाचा. समजला? त्यानंतर आता आपल्या महत्त्वाच्या एका मुद्द्याकडे जायचं. तो आहे आता हे जे दोन प्रकारचे काटकोन त्रिकोण होते 30-60-90 आणि 45-45-90 या दोन्ही काटकोन त्रिकोणाचा वापर आपल्या ट्रायगोनोमेट्रिक या चॅप्टरमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल म्हणून ते काम करणार आहेत. पुण्या चॅप्टरसाठी ट्रायगोनोमेट्रिकमध्ये. यासाठी या दोन्ही ट्रायंगलमध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते आपण आता क्लिअर केले. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पायथागोरस थेरम आपण ज्या मुद्द्याचा आधार घेऊन सिद्ध करतो सुरुवातीला तो मुद्दा आपण समजावून घेऊ. आणि त्या टॉपिकचं नाव आहे सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल किंवा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. समरूपता आणि काटकोन त्रिकोण किंवा याला काटकोन त्रिकोणातील समरूपता म्हणायचं. लिहिलात मुद्दा? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. देन राईट इन अ राईट अँगल ट्रायंगल. इन अ राईट अँगल ट्रायंगल comma if the altitude is drop DRAWN, if the altitude is drop to the hypotenuse, altitude is dropped to the hypotenuse, comma then the two triangles TW two triangles formed 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 are similar to the original triangle, and to each other हे आहे विधान कशाचं? काटकोन त्रिकोणातील समरूपतेचं. आता याचा अर्थ आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजावून घ्यायचा. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला लंब, अल्टिट्यूड म्हणजे लंब. आता कर्णावर आपल्याला लंब टाकायचा तर तो निश्चितच कुठून टाकायचा असतो? राईट अँगलमधून. ए किंवा सी मधून या कर्ण एशीवर लंब टाकता येतो का आपल्याला? नाही. तर तो कुठून टाकावा लागतो? या काटकोनातून. मग या काटकोनातून या कर्णावर टाकलेल्या लंबामुळं एक दोन ट्रायंगल तयार व्हायलेत. दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत. हा पहिला वरचा आणि हा दुसरा. पहिला आहे तो कसा वाचायचा आणि कसा लिहायचा? राईट अँगल ट्रायंगल. पहिला ओरिजिनल कोणता आहे आपला? ABC. ABC मध्ये राईट अँगल कोणता आहे? B. ओके. त्याच्यानंतर बी मधून आपण हायपोटेनियस एसीवर BD हे अल्टिट्यूड परपेंडिक्युलर टाकलं होतं. तेव्हा दोन ट्रायंगल फॉर्मड म्हणजे तयार व्हायलेत आणि ते सुद्धा राईट अँगल ट्रायंगलच असतात. त्यापैकी पहिला हा ADB. कोणता? ADB. लक्षात आलं का? ADBs या पद्धतीनंच आपण वाचन करायचं आणि लिहायचं. नॉट ABD, नॉट BAD. तर कसा? ADB. कळाला पहिला. आणि हा दुसरा BDC. डी जो आहे तो नंबर 2 लाच यायला पाहिजे राईट अँगल म्हणून. कळाले का? पहिला वरचा कोणता? ADB आणि हा दुसरा कोणता? BDC. हे दोन्ही कोणत्या प्रकारचे आहेत रे? राईट अँगल ट्रायंगल्स आहेत का? हे ह्या ओरिजिनल राईट अँगल ट्रायंगलशी सिमिलर असतात आणि सोबतच एकमेकाशी सुद्धा सिमिलर असतात. आणि याच गुणधर्माला आपण काय म्हणतो? काटकोन त्रिकोणामधील समरूपता. लक्षात राहिली? कळाली का? ओरिजिनल राईट अँगल ट्रायंगल कोणता? ABC आहे का? त्यामध्ये B इज अ राईट अँगल, देन BD परपेंडिक्युलर टू AC, देन these two triangles are formed. That two triangles are also right angle triangle
and that two triangles are similar to original right angle triangle, also similar to each other. हा झाला याचा अर्थ. ते तयार होणारे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण असून हे या मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात आणि एकमेकाशी सुद्धा समरूप असतात. फिगर आहे काढून. देन इन अ ट्रायंगल ABC, angle B is equal to 90 degree. त्रिकोण ABC मध्ये कोणता कोण राईट अँगल आहे? B. B बरोबर नव्हता. If BD perpendicular to hypotenuse AC, BD perpendicular to hypotenuse AC, BD कशावर लंब टाकला आपण? कर्ण AC वर. Then ट्रायंगल ADB, पहिला हा ट्रायंगल कोणता? ADB सिमिलर टू ट्रायंगल कोणता? ओरिजिनल ABC. कळालं का? देन ट्रायंगल दुसऱ्या क्रमांकाचा कोणता? शाबास, BDC आल्सो सिमिलर टू ट्रायंगल ABC. हे दोन्ही ट्रायंगल एका ट्रायंगलशी सिमिलर आहेत ना, आणि आपण सिमिलर ट्रायंगलच्या काही प्रॉपर्ट्या पाहिल्यात आहे का नाही? जेव्हा दोन ट्रायंगल एका ट्रायंगलशी सिमिलर असतात तेव्हा ते दोन ट्रायंगल सुद्धा एकमेकाशी कसे असतात? सिमिलर असतात. कुण्या प्रॉपर्टीने असतात? बाय ट्रान्झिस्टिव्हिटी. कशावरून? बाय ट्रान्झिस्टिव्हिटी. ते लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC. सॉरी, ADB similar to triangle BDC. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. त्याला काय म्हणायचं? काटकोन त्रिकोणामधील समरूपता, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. कळाली का? अर्थ लक्षामध्ये आला? आता एक रफ फिगर जर मी काढली तर तुम्हाला सहजपणे सांगता आलं पाहिजे कोणते कोणते ट्रायंगल कसे कसे आणि कुण्या कुण्या ट्रायंगलशी सिमिलर राहिलेत. PQR हा आपला ओरिजिनल ट्रायंगल. यामध्ये राईट अँगल कोणता आहे? Q. Q मधून हायपोटेनियस PR वर आपण हा अल्टिट्यूड टाकला कोणता? QS. तेव्हा इथं कोणते कोणते ट्रायंगल्स कुण्या कुण्या ट्रायंगलशी सिमिलर राहिले? ओरिजिनल कोणता आहे? PQR. कळालं? त्या QS मुळे दोन ट्रायंगल तयार राहिले. हा पहिला आणि हा दुसरा. ओके. मग आता हा पहिला कसा वाचायचा? PSQ सिमिलर टू PQR. सेकंड QSR similar to PQR. Okay, and also PSQ similar to QSR. समजलं? आता याच मुद्द्याचा आपल्याला पायथागोरसचा थेरम कसा सिद्ध करायचा त्यासाठी आपल्याला याचा वापर करावा लागणार आहे. आता याच मुद्द्यावरून एक छोटा मुद्दा आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. On the topic of similarity in right angle triangle, using this topic we shall see the theorem of geometric mean. आता जो आता नेमका आपण मुद्दा पाहिलेला आहे काटकोन त्रिकोणामध्ये समरूपता, याचाच वापर करून आपल्याला जॉमेट्रिक मीनचा थेरम पाहायचा आहे. सुरुवातीला जॉमेट्रिक मीन कशाला म्हणायचे याचा अर्थ अगोदर समजावून घ्यायचा. एक 3 संख्या असतील. If ABC are 3 numbers, ABC या कसे आहेत? 3 संख्या आहेत. B चा वर्ग कुण्या एका संख्येचा वर्ग 3 संख्येपैकी उरलेल्या 2 संख्येच्या गुणाकार एवढा जर असेल तर ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला त्या उरलेल्या 2 संख्येचा जॉमेट्रिक मीन म्हणायचं. जॉमेट्रिक मीनचा अर्थ कळालाय का? मागच्या वर्षी आपण नव्या वर्गात पाहिलं पहा, एक नाही मीन प्रोपोर्शन असं म्हणत होतो आपण. B चा वर्ग बरोबर AC असं होतं ना, तसं मीन प्रोपोर्शन किंवा जॉमेट्रिक मीनचा अर्थ एकच. 3 संख्येमध्ये एखाद्या संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्येच्या गुणाकार एवढा असेल
तर ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला त्या उरलेल्या दोन संख्येचं जॉमेट्रिक मीन म्हणायचं. जसं की आता ए बी सी या 3 संख्या आहेत, यामध्ये बीचा वर्ग बरोबर ए आणि सी जर असेल तर बीला काय म्हणायचं, बी इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. समजा या लक्षामध्ये कळालं का? हे झालं संख्येच्या बाबतीमध्ये. किंवा बाकी जर काही सेगमेंट असतील, समजा हे ए बी, त्याच्यानंतर पी क्यू आणि एम एन, दीज आर 3 गिव्हन सेगमेंट. हे 3 रेषाखंड दिलेत. पैकी कुठल्याही एखाद्या रेषाखंडाचा वर्ग, समजा ए बीचा वर्ग हा पी क्यू आणि एम एन, पी क्यू आणि एम एन कशाचा वर्ग, ए बीचा वर्ग, पी क्यू आणि एम एनचा गुणाकार एवढा असेल तर कशाला कशाचा काय म्हणायचं, ए बीला पी क्यू आणि एम एनचा काय म्हणायचं, जॉमेट्रिक मीन. कळाला जॉमेट्रिक मीनचा अर्थ. आता त्या थेरमचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं तुम्ही. इन अ राईट अँगल ट्रायंगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल comma the perpendicular segment to the hypotenuse, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, comma is the geometric mean, of the segments, into which the hypotenuse is divided, हे आहे जॉमेट्रिक मीनच्या थेरमचं स्टेटमेंट. ओके, अगदी सोप्या भाषेमध्ये आता स्टेटमेंटचा अर्थ सांगतो. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर त्याच्या समोरील शिरोबिंदूमधून टाकलेल्या रेषाखंडास किंवा त्या लंबास, या कर्णाचे जे 2 भाग तयार करायला आहे, हा बिंदू डी, कोणते 2 भाग तयार करायला आहे, ए डी आणि डी सी, या दोघाचा जॉमेट्रिक मीन म्हणायचं. म्हणजे या फिगरमध्ये कशाला कुणाचं जॉमेट्रिक मीन म्हणायचं, सेग बी डी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी. हायपोटेनियसचे जे 2 भाग डिवाइड व्हायले त्या 2 भागाचा हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे त्याला त्याचा जॉमेट्रिक मीन म्हणायचं. कळलं? हे थोडक्यामध्ये आपण प्रूव्ह करू. इन अ ट्रायंगल ए बी सी, angle B is equal to 90 degree. Angle B is equal to 90 degree. And sec BD perpendicular to hypotenuse AC. Sec BD कशावर परपेंडिक्युलर टाकला आपण, हायपोटेनियस AC वर. Then by similarity in right angle triangle, अगदी काही थोड्या वेळापूर्वी आपण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल कशी असते हे पाहिले. काटकोन त्रिकोणामध्ये समरूपता. हा बी डी एसीवर परपेंडिक्युलर टाकला. हे जे 2 जे ट्रायंगल आहेत हे कसे असतात रे, सिमिलर असतात का, ए डी बी सिमिलर टू बी डी सी. ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. ही सांगते ना आपल्याला सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल काटकोनामध्ये समरूपता. जे 2 छोटे ट्रायंगल आहेत राईट अँगल ट्रायंगल तयार होणारे ते सिमिलर आहेत आणि त्याच 2 सिमिलर ट्रायंगल्स वरून आपले जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी प्रूव्ह करायची. व्हेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. मागच्या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिले आपण 2 त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात. दॅट इज ए डी करस्पॉन्डिंग टू ए डी कशासोबत करस्पॉन्डिंग, बी डी सोबत. मीन्स ए डी अपॉन बी डी इज इक्वल टू, अगेन डी बी मीन्स बी डी
DB म्हणजेच काय BD करस्पॉन्डिंग टू BC. समजा एरिया इज इक्वल टू थर्ड साईड कोणती AB अपॉन BC. These sides of ratio are equal, means that sides are in proportion. What is the reason? C dot S dot S dot T, corresponding sides of similar triangles. From these three ratios, which ratio have the same segment BD? या तीन गुणोत्तरामध्ये BD कुणा कुणा गुणोत्तरामध्ये आहे? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आहे का? सो AD upon BD is equal to again BD upon DC. Then by cross multiplication, BD into BD is BD square is equal to AD into DC. AD into DC. BD square is equal to AD into DC. अगोदर जॉमेट्रिक मीनचा अर्थ सांगितला होता. जेव्हा एखाद्या सेगमेंटचा वर्ग उरलेल्या दोन सेगमेंटच्या गुणाकारा एवढा असतो तेव्हा त्या सेगमेंटला त्या दोन सेगमेंटचा काय म्हणायचं असतं? जॉमेट्रिक मीन म्हणायचं असतं. मग AD आणि DCचा BD हा काय होईल? जॉमेट्रिक मीन होईल. इन नेक्स्ट लाईन दॅट इज seg BD is the geometric mean of AD and DC. Seg BD is the geometric mean of AD and DC. आता AD आणि DC हे कशाचे दोन भाग झालेले आहेत? हायपोटेन्यूसचे. मग या दोन भागांनाच या BDचं काय BD हा त्या दोन भागांचा काय म्हणायचं? जॉमेट्रिक मीन. कळालं का? सो दिस इज अ थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. या थेरमचा वापर आपल्या बरेच उदाहरण सोडवण्यासाठी करायचा असतो. आता बाकी काही जे आहेत प्रॅक्टिस पूर्वी एक दोन मुद्दे आहेत. एक पायथागोरसचा थेरम आहे, तो नेमका कसा प्रूव्ह होतो तो आपण उद्याच्या पिरियडला प्रूव्ह करून दाखवू. आणि त्यानंतर त्या पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स. ओके, आजच्या पिरियडला थांबू. बाकी उद्याच्या पिरियडला पायथागोरस थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स कंटिन्यू करू. ओके, थँक्यू, धन्यवाद.